जसा श्वापद धरणाऱ्याच्या हातातून एखादा जाळीतून काढताना पक्षी सुटावा, प्राणी सुटावा, तसा कुडीमधून या कुटुंबातील करत्या धरत्या माणसाचा प्राण गेला. खऱ्या अर्थानं जीवनातील फार मोठी दुःखद घटना आहे. त्या घटनेला गेले वर्ष झालं हा परिवार सामोरा जातोय. काय गेल्यानंतर उणीव भासली असन, दुःख झालं असन, यातना झाला असन, ते कीर्तन करायला नाही सांगता येणार हो. जावे त्यांच्या वंशा, तेव्हाकडे त्यांच्या वंशाला किंवा त्यांच्या अनुभवाला गेल्यानंतर हे कळत असते हो. शब्दांच्या मर्यादा संपतील पण दुःखाच्या झळा मात्र संपत नाहीत. त्यातलं हे एक दुःख या परिवाराला सावरण्यासाठी अजून कित्येक वर्ष लागतील, पण सावरणं हे जीवाचं कर्तव्य. ते या कुटुंबाचे चिरंजीव कैलासवासी परशुराम सोनबा कोराळे असे या युवकाचे नाव आहे. अतिशय उमदा, तरुण, तडफदार, कष्टाळू, निष्ठावान, प्रेमळ आणि जीवनभर मातीशी नाळ जोडलेला एक युवक, ज्याच्याकडून अख्ख्या कुटुंबाचा भार संसार चालवण्यासाठी वृत्ती भगवंतानं दिली होती. अगदी अचानक तेच घडलं. चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. मृत्यूचा काळच असा आहे की तिथं वेळ नाही, तिथं घटिका नाही, तिथं निरोप नाही, काही नाही. अचानक जीवनात आलेले हे दुःख आहे. देवा, आड्याचं पाणी उळचळून येऊन ओघळलं तर काय दुःख वाटत नाही रे. घर भिजलं तरी चालन, पण ओळचणीच पाणी जर आड्यावरून ओसंडलं ना तर मग मात्र दुःख होतं, यातना होतात, क्लेश होत. देवा, ज्याचे मायबाप आज हयात आहेत त्या लेकरानं जाणं म्हणून हृदयाला पिळवटून टाकतं. कैलासवासी परशुराम दादाच्या जाण्यानं श्री सोनबा बारीकराव कोराळे वडील असतील, आई जनाबाई असेल, श्री सतीश दादा सोनबा कोराळे भाऊ असतील, चिरंजीव अभिषेक, औदुंबर, भारती ताई असतील, त्यांच्या कन्या असतील, सर्व त्यांचे पुतणे, त्यांच्या पुतण्या, पाचही बहिणी असतील. पाठीमागं किती ठामपणे भावाच्या परिवारासाठी उभं राहावं. मला वाटतं एक आदर्श घेऊन जावा या परिवारामधून. खऱ्या अर्थानं सगळ्याच बहिणींनी दिलेला एक मोठा आधार आहे या कुटुंबाला. सौभाग्यवती विजय अंकुश वाळुंज, राजश्री अरविंद गाडेकर, साधना रामदास पवार, वैशाली सतीश शिर्के आणि आमची भारतीताई असेल, सगळ्याच बहिणींनी दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं नाव घ्यावं लागण, अख्खं आयुष्यभर भावांचा वाटा जिनं ठामपणे उचलला. जी सर्व सुखदुःखांची, आनंदाची, प्रेमाची, दुःखाची, सगळ्यांची सावलीसारखी एक साक्षीदार आहे ती भारतीताई असेल. गेली वर्ष झालं तुम्ही सर्वजण आलात. हे सर्व गाव असेल, अतिशय प्रेम करणारं गाव या कोराळे परिवारानं. कोराळे परिवाराचा इतिहास आहे. अख्ख्या गावाला धरून राहणं, अख्ख्या गावावरती निष्ठेनं, प्रेमानं, अखंड एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मिसळणं, खऱ्या अर्थानं हे दुधर्डी गावचा आदर्श. देवा हेच असावं रे, बाकी काय अपेक्षा नाही. देवा, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके
जब प्राण तन से निकले। एक ही इच्छा है देवा रे, पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले। परशुराम दादांची पत्नी असेल, आदरणीय सतीश दादांची पत्नी बेबीताई असेल, सर्वांनी हा परिवार सावरण्यासाठी अनमोल प्रयत्न केले. आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत आणि वर्षानंतरचा असणारा हा वर्ष श्राद्धाचा विधी माझ्या कर्जत तालुक्यातील सर्व गोड गुणीजन आणि पाईक असणारे वारकरी वृंद आहेत. पाईक तसेच दौंड तालुक्यातील परम पवित्र आदरणीय सर्व गुणीजन गुणवान मंडळी, माझ्या समोर बसलेले दौंड तालुक्यातील, श्रीगोंदा तालुक्यातील, आमच्या अहिल्यानगर भूमीतील पवित्र माणसं, आमचे परकळे साहेब असतील, पवार साहेब असतील, गारवरून आले सर्व मान्यवर वृंद, प्रत्येकाला एक शेवटचा हात लागावा किंवा शेवटची भेट व्हावी म्हणून हा श्राद्धाचा विधी. आयुष्यातील मला वाटतं श्राद्ध झालं की ते महाग पडत चालतं बरं का. एक शेवटचा असणारा दानाचा विधी, तर दानम सात्विकम असे असणारे गोड टाळकरी वृंद, माझ्या समोर हे माझे 2 पंख आहेत बरं का. एक स्वरांचा राजा, एक तालाचा राजा. जिवंतपणी कातड्यातून आव जीव न येऊ, मेल्यानंतर सुद्धा बोटाच्या तालावरती मेलेल्या कातड्यातून आवाज येतो, निर्जीव कातड्यातून. महाराज असतील, पेटी मास्तर आमचे राजाभाऊ असतील, अमरदादा असेल, सर्व गुणीजन मंडळी असतील, विनेकरी बाबा म्हणजे या गावचं, या विभागाचं बुजुर्ग नेतृत्व बरं का, की ज्यांच्या बोटाला धरून आमची इच्छा झाली परमार्थात यावं, असं आजही वयाला लाजवेल असं तडफदार नेतृत्व विनेकरी कसा असावा हे जर महाराष्ट्रात सांगायचं म्हणलं या बाबांसारखा असावं बरं का. नाही तर गावोगावी न करी जू खांद्यावर घेतलंय का आऊत त्याच मेळ लागत नाही. कीर्तन संपूस तर एका गावात बाबा 4दा तंबाखू खाली न करे. काय बोलता नाही आलो, बोलणार होतो मी तेवढ्यात एक जण म्हणला, महाराज काय म्हणू नका, काल्याचीच पंगत यांची. काय बोलतो नाही विठ्ठल. परशुराम दादांचं जाणं हे जीवाला फार दुःख देऊन गेलं देवा. अरे ताटा तूट करायचीच होती या बहीण भावंडाची, माय लेकराची, पती पत्नीची, तर भेट कशासाठी घडवली रे. का बरसलासी कृपाळू बहारे, कृपाळू बहारे, का बरसलासी कृपाळू बहारे, कृपाळू बहारे, का बरसलासी कृपाळू बहारे, कृपाळू बहारे, का बरसलासी कृपाळू बहारे, कृपाळू तुझ बिन तुझी भक्ती नैनो, 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 काबा रुसला से कृपाळू हरे, कृपाळू काबा रुसला से कृपाळू तुझ बिन तुझी भक्तीने देवा. आजपर्यंत तुला सोडून दुसरी कोणाची भक्ती केली नव्हती रे. का जीवनात दुःख यावं ते येत असतो, ते तुमच्या आमच्या हातातलं नाही. ज्याच्या हातात आहे तो जगाचा मालक आहे. ज्याच्या हातात आहे तो कशानच फुटत नाही हो. पैसा देतो म्हणा, वेळ देतो म्हणा, कशानच फुटत नाही तो.
त्याच्या हातातल्या ह्या घटिका आहेत. कोणे दिवसी यम येते चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे चिरावे. समयासी सादर व्हावे देव ठेवीन तैसे राहावे. जसं वेळ असेल तशी काढावी लागते. म्हणून क्षणाचाही विलंब न करता अगदी दवाखान्यात नेईपर्यंत प्राणज्योत मालवली. इतकं वेगात सगळं घडलं रे. म्हणून अचानक आलेलं हे संकट आहे जीवनामध्ये. संसार कोणाला चुकला नाही, प्रत्येकाला चित आल्यानंतर पाठीमाग तो सोडता येत नाही हो. त्याला धरत धरतच चालावं लागतं. अगदी मोटरसायकलीवर चालताना जरी अपघात झाला तरी त्याच्या अंत्यविधीला चालत जाता येत नाही, मोटरसायकलीवर जावं लागत. काही होऊन द्या ते चुकत नाही, त्याला धरूनच जावं लागतं, त्याला बरोबर घेऊनच जावं लागतं. त्याच्यापेक्षा वेगळं राहता येत नाही. व पहिल्या काळामध्ये एखादी माऊली दूध विरजायची, दही तयार करायची, दह्याचं मंथन बनवायची, पण लोण्याचा गोळा ठेवायला फ्रीज नव्हता. आता 4-2 अंडे 1-2 भाज्या ठेवाय 80-80 हजार रुपयाची गुंतवणूक लोकांनी केली. त्या काळी लोण्याचा गोळा ठेवाय फ्रीज नव्हता. मग आई काय करायची, ज्याच्यातून तयार केलं ना त्या ताकातच पुन्हा तो गोळा ठेवायची. 4-4, 5-5, 6-6, 7-7 दिवस त्या गोळ्याला काय होत नव्हतं. अरे तुम्हाला वेगळं राहता येत नाही, त्यातच राहावं लागतं हो. संसार किती जरी दुःखाचा म्हटलं तरी याला सोडून विरक्त होऊन दुसरीकडे कुठंच जाता येत नाही. एवढं अचानक घडलं, एवढं अचानक जावं लागतं. तरी माझ्या तुकोबारांनी सांगितलं, बाबा धन्यता माना, इथपर्यंत तुम्ही पोचला. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आणि म्हणून या परिवाराचं एक वैशिष्ट्य आहे, जो जो दारात येईल त्याच्यावरती दया नावाचा गुण यांच्याकडे. म्हणून कधी आम्ही जरी आलो तरी ताईच्या दारातून विनमुख कधी गेलो नाही, विना पाण्याचं कधी गेलो नाही हो. असं पवित्र प्रेम करणारं हे कुटुंब आहे. आणि त्यांचं दुःख ते आमचं दुःख आहे का. अरे एक दिवस तर जीवन संधीला विरहणी गावीच लागती ना देवा. पडिलो दुरले मज आठवे मानसी, दिनते सिरजनी झाले ओ माये. नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवासी. आणि म्हणून इथं दुःख एक दिवस होणार आहे. इथं तेवढं कष्ट करावंच लागणार आहे, तेवढं सहन करावंच लागणार आहे. कारण पाठीमागचा जर दांडोळा घेतला तर कोण जिवंत राहिलो. अहो आपल्या डोळ्या देखत आजोबा गेले, पंजोबा गेले. संत सांगतात आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो बंधू तो हे तैसा झाला. अरे आपल्या परिवाराचं तो सोडून द्या, वरच्या लेवलची पट्टीची कॅबिनेटच्या वरची तुम्ही केंद्राकडे विचार करून बघा, तिथलं तरी कोण कोण राहिले हो. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या कीर्ती जगमाले, राहिल्या त्या कीर्ती जगमाले. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या त्या कीर्ती जगमाले, राहिल्या त्या कीर्ती जगात कीर्ती राहते हो, कीर्ती राहिली हो.
42 वर्षाचं आयुष्य मिळालं. आजही कीर्ती. धन्य इह लोकी मनविल लोका भाग्या मी तुका देखिए. आपल्या 10-11 पिढ्या म्हणत आल्या भाग्यवान आहेत आम्ही, देहूचा तुका आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला. तुम्ही भाग्यवान काय म्हणावं? जगाच्या मालकानं येऊन या नाशिवंत देहाला आलेल्या जीवाचं पाय धुवावं. काय भाग्य. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपचे केले न त्यागिते दिव्य लोकासी नेली. म्हणून जाणीव असू द्या, एक दिवस आपल्याला जायचंय. किती जरी मन सैरभैर झालं तरी मनाला आकळ घाला रे. आपल्याला सगळंच पाहिजे, ते सगळं मिळत नाही रे. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. सगळं मिळत नाही आणि सगळंही चुकत नाही. जे काय मिळालंय ते आनंदानं व्यतीत करायला शिकवा. शिकवलं कोणाला? जे 10 चंचल आहेत, त्या 10 चंचलामध्ये सर्वात आधी राज्य गाजवतं ते मन. सगळ्यात चंचल ते एका जागेवर थांबत नाही हो. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकता हाकल परी येत पिकावर. मन येवड येवड जसा कसाचा दाना मन केवड केवड त्यात भाळ मायेन. आणि म्हणून मनाला उपदेश केला, अरे संसार करण्यासाठी शरीर लागतं आणि परमार्थ करण्यासाठी मन लागतं. म्हणून मनाला उपदेश. माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला नित्य गोविंदा नित्य गोविंदा गोविंद माझ्या मनाला गोचंद चंद माझ्या मनाला गोचंद चंद माझ्या मनाला गोचंद चंद माझ्या मनाला गोचंद. कारण शरीर गेलं ना, शरीराचा संबंध तुटतो. दादा जाऊ, नाना जाऊ, काका जाऊ, तात्या जाऊ, पुण्यातनं घरी आणताना पाहुण्याचा फोन आल्यावर कोणी म्हणत नाही तात्या आलं का, बॉडी घरी आली का. शरीराचा लगेच संबंध तुटतो, मनाचा संबंध तुटत नाही. आणि म्हणून तुमच्या मनाला योग्य दिशेला लावायचं कार्य खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल ते संतांनी केले उपकार. सांगू मी काय, बापन करे ऐसे माय, माय बापन केलं नाही तेवढं उपकार तुमच्यावरती संतांनी केलं. आणि म्हणून त्या संतांनी या मायावी जगताच्या अधीन झालेल्या जीवाला उपदेश केला अभंगाच्या पहिल्या चरणात. नको मना गुंतू वा नको माया नको मना गुंतू माया धडी नको मना गुंतू माया धडी नको
काळ आला जवळी रतावया काळ आला जवळी काळ आला जवळी रतावया काळा पडेल बाजवा काळा पडेल बाजवा काळ आला नको नको मना गुंतू माया जाळे का गुंतू नको काळाला जवळी ग्रासावया माया म्हणजे ममत्व आणि जाळ म्हणजे ट्रॅप जाळ म्हणजे गुंतणे त्याच्यात आपण गुंततो आपलं आपल्यांचा स्वार्थ दाखवतोय ते मायाजाळ जगतावर करतो ती माया आणि स्वार्थाच्या ठिकाणी असते ते मायाजाळ जगाचं होतं ते सामान्य दुःख आणि आपल्यासाठी टाहो फोडला जातो ते मायाजाळ पेपर वाचत असताना 4-2 जण पेपर वाचत होते चहा पाणी बिस्किट घेत असताना एक जण म्हणला भगवानराव नगर पांढरीच्या पुलावरती फार मोठा अपघात झालाय 4-5 जण माणसं गेली ज्याला सांगत होता तो म्हणला अकलीच नाहीत माणसाला गाड्या चालवतात कशा गाड्या पळवायच्या आणि कसं झालंय आणि रोज लय मरत येतं कुठं कोणाचं दुःख घेतं नाही म्हणले आपण चहा राहून द्या प्यायचा नाव तरी वाचा राव जाऊन द्या म्हणून काय ते जास्त नाव तरी वाचा चहा घ्यायच्या आधी आणि मग 3ऱ्या नंबरला ह्याच्या सासऱ्याचं नाव निघलं आणि मग चहा टाकून दिला टाकल होते का नाही जे आपलं पण ममत्व जिथं दाखवतं तिथं मायाजाळ माझं करायला लावतं ते मायाजाळ मायेच्या अधीन हे जीवन संतांचं जीवन मायेच्या अधीन नाही विरक्त आहे ज्या वेळेस देवा तू निरोप देशील त्या दिवस मी तुझ्याकडे येईल कोण्या दिवशी निरोप देतो काय अधिकार होता काळावर विजय मिळवणारी काही माणसं होती ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात ठाकूरजी महाराज दैठणकर नावाचे साधू होते विरक्त काय ताकद आहे घाटामध्ये माऊलींच्या सोहळ्यात काही वर्षापूर्वी पालखीच्या बैल मरण पावला चढाला पालखी लागली आणि अचानक अटॅक आला आणि बैल धारातीर्थी पडला जीभ बाहेर काढली तोंडाला फेस आला 2 तास एकाच जाग्यावर पालखी काय झालं म्हणजे बैल असा गेला धावत पळत आले ठाकूरजी महाराज बैलाचं तोंड आपल्या हातामध्ये घेतलं वशिंडीवरून हात फिरवला बाबड्या अरे निम्या वारीत असं जायचं नसतं असं कर पालखी वाळवंटात गेली काल्याचं कीर्तन झालं ना खुशाल जा रे आज जाऊ नको आज हजारो जनसमुदाय मागे काय चमत्कार हो शब्दाच्या ताकदीवरती हो मुक जनावर उठून बसलं आणि पालखी पंढरपुरापर्यंत नेली विठ्ठल काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो संतांच्या घरी राबतो तुमचं आमचं माणसाच्या जीवनात हे घडू शकत नाही घडू शकत हो आणि म्हणून आगळ घाला मनाला मायेच्या अधीन होऊ नका माया जाळामध्ये गुरफटून पडू नका फार गोड वचन माझ्या संतांनी सांगितली फार गोड वचन अरे तुम्ही आलोय ना हे तुम्ही आम्ही बाजारात उभा आहे कोणी म्हणताय भाजी घ्या कोणी म्हणताय भेंडी घ्या कोणी म्हणताय लिंब ताजीत कोणी म्हणताय गवार घ्या
कोणी आरतीची पुस्तकं विकायला आलंय, कोणी म्हणतं छत्रपती शिवरायांच्या आरतीचं पुस्तक 10 रुपयाला, कोणी म्हणतं पाळण्याचं पुस्तक 20 रुपयाला, कोणी म्हणतं नवीन नवरीला नावं घेण्यासाठी नावाची पुस्तकं 30 रुपयाला. असं सगळं तुम्ही आम्ही ऐकतो. येसा ते आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. अरे ओळंगायचे तुम्ही आम्ही त्या बाजारात आहे. संसार नगरी बाजार भरला बाई, त्या बाजारात आहे हो, त्या बाजारात आहे तुम्ही आम्ही. म्हणून त्या मायेच्या बाजारात आहे. जे तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा इथं अनेक विक्रीसाठी. आणि म्हणून अशा जाळेतून, अशा जाळेमधून तू बाहेर ने. कशासाठी? काळाला जवळी ग्रासावया. तो काळ जवळ जवळ येतोय हो. तो काळ पाठीमाग नाही किंवा पुढं नाही, तो काळ बरोबर आहे. म्हणून माणसं म्हणतात बघा ना, बोलाची फुलाची गाठ पडली, काळची वेळेची गाठ पडली. आणि काही क्षणात गेला हो. आमच्या बरोबर कालच्या पेलता, आमच्या बरोबर काल बोललो होतो. अहो काल बोललो होतो हे फार झालं हो, फार झालं. क्षणाचा भरवसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध थोडा माया आशा, वारे सावध थोडा माया आशा. नचले मग गळा पडेल फासा, नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तोर आहे बळसा गा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. हे औषधात आहे बा काळज पद सेवा, सोहितात गौरवा, जाणीरा श्री हरीच्या आहे तेवढ्या आयुष्यात किंमत मिळवा. जन्म हो का बलती याती, तरी न चुके हरिभक्ती. कोण्या जन्मात असू द्या, आपली किंमत आपण जाणली पाहिजे. कोणाच्या बरोबर आहे आपण याच्यावर आपली किंमत ठरते बर का. फक्त दुधाच्या संगतीनं पाणी राहिलं तरी 35 रुपये लिटरने गेलं किंवा. ज्याच्या बरोबर आहे आपण त्याच्याशिवाय आपली किंमत ठरते. लाकडाच्या वखारीत जाऊन जर माशी त्या लाकडावर बसली तर किंमत एवढी वाढल असं काय नाही, कोणती झटकणार बी नाही. ती जर माशी किराणा दुकानाच्या मालावर बसली मापामध्ये तरी कुणी तिला हुस करणार नाही, अशी काय किंमत वाढणार नाही. पण तीच जर माशी चंदू काका सराफे अँड सन्स, कोठारी गोल्ड त्यांच्या तरवाजूत बसली तर तिची किंमत 18,500 आहे. आज कोणा बरोबर बसतोय हे फार किंमत आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलं बाबा याच्या इतकं सुख नाही रे ह्या लोकांनी मिळवलं. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगती काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. अपना पारिख नाही देते, अपना पारिख नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. अपना पारिख नाही देते, अपना पारिख नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना.
संत संगतीचे काय सांगू सुख. आणि म्हणून एक दिवस भारतीताई मला म्हणाले, महाराज मला आता भाषणात जावं वाटत नाही, घर सुन सुन वाटतं, दारात आलं की अंगण पोरक पोरक वाटतं. बाई कोणी यातून दुःख कमी करू शकत नाही, त्याला एकच साधन आहे, कृपा त्या पांडुरंगाच्या नावात ताकद आहे. भावाच्या संसारासाठी बहीण आजच राबते असं काही नाही हो. 700 वर्षाचा इतिहास जरी काढला तुम्ही तरी एका बहिणीचीच या महाराष्ट्रावर कृपा आहे. तेव्हा भाऊ मोठं झालं. रोज मुक्ताईच्या डोक्यामध्ये हात घालून कुरवाळून ज्ञानदादा ज्यावेळेस आळंदीत जायचा ना, त्यावेळेस रोज त्याला म्हणायचे, दादा किती दिवस झालं सांगते रे, मला मांड खायचे, मांड खायचे, मला आज नक्की आणतो. मधुकरीमध्ये पीठ मागितलं, ते सगळं घेऊन ज्यावेळेस माघारी सिद्धपेठात येत होते, वाटणी भेटलेल्या विसोबा काकांनी झोळी फाडली, गचोऱ्याला धरलं, शर्ट फाडला. भिकाऱ्याची लेकर म्हटलं, फाटलेली झोळी फाटलेले कपडे टाकून तसेच ज्ञानदादा घरी आली. अंगणात खेळणाऱ्या मुक्ताईनं पाहिलं, दादा मोकळा कसं काय आला, आज तर मला शब्द दिल तर त्यानं. आला आणि दार लावलं पर्णकुटीचं, आतमध्ये बसला. मुक्ताईला वाटलं नक्की काहीतरी झालंय, विचारित चला हो, विचारत चला. कोणी वाटणी विचारलं नाही म्हणून बरेच लोकांचं जीव गेलं. झपझप पावलं टाकत नदीकडे जाणाऱ्या बाईला विचारा, खांद्यावर दप्तर असलं, शाळा भरलेली असली, वाटणी जर पोरगी दिसली कोणाची असली तरी विचारा बाई कुठं चालली, न जाणू बराच मोठा अनर्थ टळू शकतो. दार का लावलं म्हणून पळत पळत दारात आले. ज्ञानदादा मला आतमध्ये येऊन दे, मला आतमध्ये येऊन दे. आतमध्ये नाही घेतलं, त्यावेळेस ताटीचे अभंग तिथंच तयार झाले बरं का. स्वामी पावन मनाचा साही अपराध जनाचा. हातात झोळी दिसली नाही, तिथंच ओळखलं काहीतरी झालंय. दार उघड, दार उघड, मी उभ्या आयुष्यात तुला कधी मांड मागणार नाही. जशी बोळवण केली त्या बोळवणीवर बहीण जाईल, पण माहेरचं गारानं सासरात नाही कुठंच सांगणार. ही ताकद आहे आजही. अरे नवऱ्याच्या खिशातलं पैसे घेऊन माहेरात येते आणि माहेरातलं लुगडं नेसून तिथं जात आहे, काय मोठेपण आहे. त्याच बहिणीचं काकुलतीचं विनवणीचं बोलणं ऐकून ज्ञानदादानं दार उघडलं. मायबाप तीच कृपा आहे. दार उघडल्यानंतर ज्ञानेश्वरी झाली तुमच्या आमच्या पारायणाला. दार उघडल्यानंतर नित्यनेमाचा हरिपाठ झाला तुमच्या आमच्या नित्यनेमासाठी. योग्यांनाही पावन करण्याची भावार्थ दीपिका झाली. एका बहिणीच्या विनवणीवर जर ज्ञानदादा घडत असन, आज 700 वर्ष झालं आई म्हणून जग हाक मारतय. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. भवती शोभे समाधी, भवती शोभे समाधी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. म्हणून आजही आई म्हणते, जनाबाईनं तर म्हणावं मरून या जावे, बा माझ्याच्या पोटा यावे देवा. असं वाटतंय मरून जावं तुझ्या पोटाला जन्म घ्यावा. काय ताकद आहे हो.
म्हणून मायेच्या अधीन होऊ नका. नको नको म्हणा. गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावा. इतका जवळ काळाला, इतका जवळ. हो 80-80 90 वर्षाची म्हातारी आज दडदाकट आहेत. आजही ते ताटमानेने चालतात. काय म्हातारी हातात काठी सुद्धा घेत नाही. आजही हारबाड फोडून खातात. आजही त्यांच्या केसाला कलप करावा लागत नाही. पण 15-15 वर्षाची पोरं शाळेत जाताना कलप केल्याशिवाय जात नाही. दिवस बदलले, काळ बदलला, वेळ बदलली. 3-4 वर्षापूर्वी जो आजार आला ना, अख्खं जीवन पिळवटून गेलं. व 10-10 वर्षाचं आयुष्य प्रत्येकाचं कमी झालंय. आज कोणाच्या घरात आजार नाही असा मनुष्य नाही, कोणाच्या घरात रोग नाही असा मनुष्य नाही. तुम्ही घेतले असतील कोशिल्ड, कोवॅक्सिन, पण कोणासाठी घेतले आणि का बिल्ल लावून गळ्यात फिरले त्याचाच मेळ लागा ना. एकही माणूस आज नीटनेटका राहिला नाही. एकही माणूस. आज प्रत्येकाचं 10-10 वर्षानं आयुष्य कमी झालंय. आणि म्हणून काळ फार जवळ येतो बाबा. बऱ्याचशा बापांना लेकराचा अग्निदाह करावा लागला. बऱ्याचशा बापा हताश होऊन बघत येत. आज पोरग दारात नाही राहिलं. हाय उरवर आहे जीवाला हो. आणि म्हणून एकदा का जीवनामध्ये काळानं झडप घातली, मग देवाचा भाचा होता सख्खा अभिमन्यू. 25 वर्ष 7 महिन्याचा बायको होती आणि एक छोटस पोरग होतं. बापाच्या इज्जती खातर चक्रव्यूहामध्ये गेला. सायंकाळची वेळ, आई वाट पाहते. हाक मारली देवाला, देवा धावती रे, तुझा सक्का भाचा चक्रव्यूहात आहे. विश्वाचा मालक आला. म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राण हले, तो जगाते चालिता वृक्षाचे पाने हले, ज्याची सत्ता कत्तीर भरता प्रभू साक्षी. धावत आला आणि कारण सांगितलं. म्हणला ताई इथं नाही ग मी काय करू शकत. आतमध्ये दोघं बहीण भावंड गेली तर रक्ताच्या थरोळ्यात पडलेलं लेकरू होतं. त्यावेळेस बहीण सांगते, दादा बघणारे किती कोमल हात आहेत, किती कोमल पाय आहेत. त्यावेळेस त्यानं सांगितलं, अगं ताई रडू नको ग, जे होणार आहे ते होणार आहे. म्हणले तुझं खरंय रे. कधीतरी तू जगाची आई होऊन बघ, किंबहुना धनुर्धरा की तू ये मातेच्या उदरा. कधीतरी तू आई होऊन बघ, मग तुला आईचं दुःख कळल. ती आई सुद्धा आणि तो बाप सुद्धा यातून सोडू शकत नाही. अभंगाच्या दुसऱ्या काळाची बुडी पडेल काळाची एकदा उडी पडली ना, आई बाप सुद्धा सोडू शकत नाही हो. बापाला लेकरू सोडू शकत नाही, लेकराला बाप सोडू शकत नाही.
आपल्या भागाचं वैभव दौंड तालुक्यातील संतराज महाराज पालखी सोहळा, त्याचे अध्यक्ष सुरेशजी महाराज साठे दिवसापूर्वी निघून गेले. काल मी त्या बापलेकांची फुगडी पंढरपूरच्या वाटेवरची ठेवली होती, दादाची आणि महाराजांची. बाप काय असतो, बापाची उपस्थिती दारात नसली ना मग कळत. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, कधी कुन्हा दाखवेना डोळ्यातलं पाणी. जेझो जेझो संसाराचा गाडा हकला, उठामध्ये हसू परी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून बाप पाहिजे रे लेकरांना. बाप करी जाणे आपुले लेकराची ओढी, बाप करी जाणे 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 लेकराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवानी, आपुली कुरवंडी वाळवानी, एकाएकी केला विलास चांदणे, एकाएकी केला विलास चांदणे. वाळवानी, आपुली कुरवंडी वाळवानी, एकाएकी केला विलास चांदणे, एकाएकी केला विलास चांदणे. बाप करी जोडे लेकराची ओढी, म्हणून बाप पाहिजे. अरे हिमालयासारखा मोठा बाप असू दे ओ. पार्वतीच्या डोक्यावर अक्षदा पडला आणि भगवंता बरोबर पार्वती गेली तर गळ्यात पडून बाप रडला, मैनाक रडली. कण्वासारखा मुनी होता, शकुंतलेच्या डोक्यावर अक्षदा पडत असताना डोळ्याचे पाणी नाही थांबलं. आणि जनकासारखा विदेही राजा होता, सीतेची पाठवणी प्रभू रामचंद्राबरोबर करत असताना सीतेच्या गळ्यात पडल्यानंतर सांगितलं जनकानं, पोरी याज्ञवल्क्य ऋषीची कथा चालू होती, मांडपाचा खांब मांडीवर जळून पडला तरी लक्ष विचलित केलं नाही ग, मांडी जळाली. आज तू जात असताना दुःख होतं, 3 दिवस वराड थांबवलं. 4 पोरी एकाच वेळेस घर निघून जायच्याच. सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती एकाच घरातल्या 4 मुली जनकाच्या कुटुंबातल्या. आणि इकडं 4 भाऊ राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. 3 दिवस वराड थांबवून घेतलं. इतकं सुंदर वर्णन तुलसी रामायणामध्ये केलं तुलसीदासांनी, फार गोड. ज्या दिवशी वनात जायचं होतं ना त्या दिवशी सीतामाई म्हणले मी तुमच्या बरोबर येते. मध्यरात्री तिथून निघाले. 3 आया होत्या, रडून मोकळ्या झाल्या. पण राम राम कहे, राम राम कहे, राम राम कहे राम. 9 वेळेस रामाचं नाव घेऊन प्राण सोडला तो बाप होता बर का. म्हणून 1000 ठिगळ त्याच्या बनेला असतील, पण लेकराच्या कर्माला तो ठिगळ कधीच पडू देत नाही. विठ्ठल इतकं प्रेम केलं, इतकी निष्ठा होती अयोध्या नगरीची. वशिष्ठानं सांगितलं आता 14 वर्ष राम येणार नाही. 3 महिने अयोध्या रडत होती. नावातच सर्वस्व, म्हणजे नाही, युद्ध म्हणजे राजकीय परिस्थितीसाठी जिथं भांडण नाही, जिथं तकतकी नाही तर
जिथं मग आम्ही जातो निघोलो बा आम्ही इथनं असं पवार महाराज कुणी म्हणत नाही. आता किती धिंगाणं उठलं चाललो आम्ही निघून मग देता का नाही. तसं त्यावेळेस नव्हतं. 3 महिने नगरी रडत होती. राजगादी सोडून वल्कले धारण करणारा राम निघून गेला. 14 वर्षात हजारो लेकी नांदायला आल्या अयोध्येत आणि हजारो सुना अयोध्येत नांदायला आल्या आणि हजारो लेकी माहेरचा निरोप घेऊन नांदायला गेल्या. पण 14 वर्षात त्या अयोध्या नगरीत एकाही सुनचा काही एकाही लेकीचा पाळणा हल्ला नाही. त्याला म्हणतात निष्ठा. ज्या दिवशी माझा राम येईल त्या दिवशी आम्ही संसाराला सुरुवात करू, तोपर्यंत नाही. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. तितक्याच ताकदीचा बाप बर का. काळ एकदा आला ना नाही सोडू शकत. इथं कोणालाच नाही होते जमणार. कोणाला वय राखून ठेवता येत नाही, वय झाकून ठेवत नाही. किती मेकअप होऊन द्या. आता नवरीची मेकअप 10,000ला, नवरीची आईची 8,000ला. किती मेकअप झाल्या त्याचं गणित नाही. ज्याच्यासाठी दिल तर त्याची तर काय परिसीमाच नाही. हो इतकं सुंदर शरीर दिलं, अगदी नटवून नटवून तुम्ही पार कर्जात घरमातीत घातली, पण नटणं बंद नाही ह्या शरीराला. हो जे एक दिवस जाणार आहे. अभिषाच हो यमाती. त्या शरीराला इतकं नटवलं, वय कोणाला झाकता येत नाही. आता तुम्ही नका वय कोणाला सांगू, तरी वय कोणाला झाकता येत नाही. मानो जिंदगी थमसी जाय झंडू केसरी जीवन. सारा जाहिरातीचाच भर नाही की बाकी खरं काय याच्यातलं. नुसते दिवाळीत काय बाई जाहिराती 5-6 दिवस असतात. उठा उठा दिवाळी आली आणि 7-8 दिवसांनी तर बंद होत्यात. तरी 7-8-10 हजार कोटीच्या साबणा विकल्या जातात. 46 रुपयाला 70 ग्रॅम आहे. जाहिरातीचा सगळा बाजार आहे. यात खरं कुठं काय. कोणाला वय राखता येत नाही, वय दाबता येत नाही, वय झाकता येत नाही. माझ्या बरोबर आमच्या गावाकडलं एक म्हातारं सारखं म्हणायचं, महाराज तुम्ही सारखं ममाईला जाता, करा की माझ्या जीवाची ममाई एकदा, न्या की एकदा मला. म्हणलं बाबा नेन बरं का, आता सोसन का हो तुम्हाला. हाय म्हणले जाईन बसून. काय म्हणले मी का भाकर मागतोय का काय. एकदा खाल्लं म्हणजे 24 तास काय लागत नाही मला. नेलं त्यांना मी. पहाटेचं घरनं निघलेलो आम्ही रात्री 3-3:30च्या आसपास. आम्ही तिथं 7:30 वाजता मुंबईला महालक्ष्मीला पोचलो. 24व्या मजल्यावर पकवाजा राहत होता आमचा. म्हणलं महाराज या उरकून तुमचं खाली, आम्ही काय वर येत नाही. म्हणलं मी म्हातार बाबा आणल्यात एक संघ. ती समुद्र 3 खाड्यान बघून काय म्हाताऱ्याचा जीव हुरळा. मला महाराज काय राव इथं गर्दीन, काय लाटान, काय झाडेन, काय डोंगरान दर्यान दिसत. अरे म्हणलं महाराज कशी लोक राहत असते ना इथं. एकाव एक एसट्यान 2-2 मजली एसट्या राव. आणि ती मग सकाळचं व्यायामाला जाणाऱ्या काही महिला होत्या 70च्या. आणि मग त्या बघितल्या. काय म्हणलं वाटणी किती गर्दी महाराज. आणि त्या 70च्या महिला व्यायाम करून आपल्या लिफ्टकडं त्या फ्लॅटकडं जायच्या. आता व्यायाम करणारी असल्या थंडीत तर लय बरं का. परवा दिवशीच भिगवानच्या मोहर एक जणांनी ट्रॅक्टर नट घेऊनच न्याला एक जणाच्या. काय करेन ते कानात वायरी घातलेल्या निम्या डांबरीव कुठं व्यायाम करीत बसायची पद्धत आहे काही. हा त्या व्यायाम करणाऱ्या 70च्या म्हाताऱ्या त्या बिल्डिंग मध्ये शिरायच्या. आणि 22-23च्या तरुण मुली पर्स अडकून जॉबला, कामाला, नोकरी निमित्त बाहेर पडायच्या. 5-6 म्हाताऱ्या आत जायच्या की 5-6 मुली बाहेर पडायच्या. म्हणला बघा आता अरे काय मसनेरीत इकडं म्हणला शहरांनी म्हातारी आत घातली की तरणीच होऊन बाहेर येते. 4-5 वेळेस मी बघितलं. म्हणलं महाराज आपल्याकडं नाहीत का वाचल्या मसनी यायच्या. म्हणलं काय आहे. अरे म्हणलं 70च्या महिला आत जात येत आणि राव तरुण मुली होऊनच बाहेर निघत येत. तर मला इतकं हसायला आलं पवार साहेब, पण मी हसलोच नाही. मी म्हणलं मग काय इच्छा होती तुमची. राव म्हणला महाराज मोकळी तर गाडी होती, येता येता म्हातारीला नसतं का आणलं विठ्ठल. तसं हे कोणाला थांबवता आलं नाही हो. किती राखा एकत्रित कुटुंबामध्ये काम करीत नाहीत माणसं. काय काय बसून राहते तरी खटल्याचा कारभारी ते सगळं सांभाळतो.
ती म्हणली अजिबात नाही, सांभाळतो बाबा. म्हणली वाईलच निघायचं, काय घेणं देणं नाही घराचं खाटल्याचं. म्हणलं अगं आपल्या आज्या पंजानं नाव कमवलंय गावात, नको वाईलं निघाय. ती म्हणली निघा वाईलं, तुम्हाला काय कळतं म्हणली, मी राखून ठेवलंय, काय तुम्हाला ह्यातलं माहिती असतं असं. तेवढंच ऐकून त्यानं वाईला निघला. 2 महिने दोघंच नवरा बायको काम करीत होती. घरी पहिली बसायची एकत्रात. आता अशी मरती का, आम्हाला सकाळी 7लाच काय संध्याकाळी 8ला काय घरी येते. स्वेटर नाही अंगात, कार्प नाही, थंड नाही वाजत, आता काय नाही 14 तास काम करते. पण राखलं होतं काय, त्यांना राग एकदा दुपारचं विचारला, ग राखून तरी काय ठेवलं होतं तू. बाई लावा ना गडी लावा ना. ती म्हणली एकत्रात म्या अंग राखून ठेवलं होतं, बाहेर काढलं दे. जायला 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 अरे नमो दसरा गाडा त्याचे म्हणून आईबाप सोडू शकत नाही, राजा सोडू शकत नाही. देशाचा चौधरी पद आहे राजाकडं. सोडी राजा देशीचा चौधरी, देशाचं चौधरी सर्वोच्च पद आहे, तो सुद्धा नाही सोडवणार हो. अनेक सोयरी भली भली, सोयऱ्या दायऱ्यांचं तरी काय सांगता हो. पैसे जी घेऊन गेलं ती काय बायांनी फोनच नाहीत केलं. असलं काय काय सोयरे येतं, लय जणाला बुडवलं सोयऱ्यांनी. काय काय पॉलिशा घेऊन आले, काय काय इमा कंपन्या घेऊन आले, काय काय उसनं पासण्याला आले, काय काय मार्केटिंगचं घेऊन आले. लय सोयरं मातीत घातलं होतं, कोणालाच बोलता येईना. अनेक सोयरी भली सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोय रे भले भले, अनेक सोय रे भले भले, काळाची उघडे पडेल माझे काळाची उघडे पडेल माझे अनेक सोयरीत भली भली, पक्षी अंगणी उतरती टेका गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. वस्तीवर आलेल्या पाहुण्यान 2 दिवस राहो. लईच येडा पाहुणा असला 4 दिवस. कीर्तन क्षेत्रातला कोटगा असला तर सप्त्याची त्याला सवय 8 दिवस. त्याच्या पडेल त्यानं राहू नये. पण काय काय गावात काय झालं, वाट कराय पाहुणा आलं. सरपंच म्हणला घ्यायचं नाव ओढून ग्रामपंचायतला, म्हणली घ्या. तेव्हाच पुढल्या पंचवार्षिकला उभा राहिला. अख्खं गाव इन्वित होतं, नका पाहुणा उभा राव, नका पाहुणा उभा राव. लय गावचं सरपंच पाहुणच झाल्यात, कुणाचंच ऐकणार. आता बऱ्याच ठिकाणी वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी उठवून गेला. सकाळी त्यानं उठून जावं, पक्षासारखं पाहुणं जीवन आहे, पाहुणं जीवन आहे. आणि म्हणून तसं वागावं देवा. आम्ही तुझ्या नियमानं वागलो रे, जसं तू सांगशील तसं केलं देवा. तुला सोडून दुसरं काही नाही आठवलं रे देवा. तुझी नाहीच भेट झाली ना, तुझ्या ड्रायव्हरची आम्ही पाया पडलो.
पण बाकी लाचार नाही झालो कुठं. आम्हाला नाही काय मिळालं तरी चालन, कारण आम्ही सत्तेच्या पक्षात नाही तर आम्ही सत्याच्या पक्षात आहे. देवा आम्हाला नाही काय मिळालं तर चालन, तू नाहीच भेटला तर चालन. तुझ्या ड्रायव्हरला आम्ही विनवणी करू, जरा ड्रायव्हरला थोडा गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई, वेगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. त्या गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्या विश्वाच्या मालकाचं नाव घेतलं. देवा तुझं नाव घेतलं. देवा तुझ्या नावाशिवाय दुसरं कुठलंही नाव घेतलं नाही, कारण कटावरी कर नाही ज्या देवाचे तयाचे न घेही मी दर्शन. ज्याच्या कमरेवर हात नाही तो देव सोडून मी दुसरा देव स्वीकारणार नाही. विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरी भली भली सोयरे धारे सोडू शकत नाही. आईबाप सोडू शकत नाही, पाहुणं रावळं सोडू शकत नाही, बहीण भावंड सोडू शकत नाही, नातेगोत्यातली सोडू शकत नाही, सासरवाडीची सोडू शकत नाही, मामाच्या गावची कोणी सोडवणार नसतंय, कोणी सोडवणार नाही. प्रत्येकाला ह्याच वाटेने एक दिवस जायचंय रे, ह्याच वाटेने जायचंय. आणि म्हणून तर काय करा, ज्या वाटेनं तुम्ही चाललायत ना ती वाट चांगली असावी. अरे पाण्यातून तर नाव न्यायचीच पलीकडं, पण पाण्यातून नाव असावी पण नावत पाणी नसावं, नाही तर अवघड आहे. खडीच्या वाटेनं शेकडो किलोमीटर चालू आम्ही, पायात बुटा असावा. फक्त पायात बुटा असला तर खडीची वाट सुद्धा आमच्यासाठी चांगली, पण बुटातच खडी जा असली तर मग मात्र 3 पावलं नाही चालू शकतो. देवा दिले आयुष्य. 22 वर्षाच्या लेकरानं उद्धार केला, 42 वर्षाच्या तुकोबरायाने आजपर्यंत उद्धार केला. देवा काय मिळवलं रे? काहीच नाही मिळवलं. आम्ही 51,000 दिलं आणि 1000 कमी दिलं तर वड्यातनं गाडी माघारी आणतो परकाळे साहेब. वड्यातून लाज वाटे जीवा तुझा मनविता दास, आणि त्याचीच लय आवड गावागावाला. असा महाराज सप्ताह केला, 35च्या आत येतच नव्हता, गावकरी तीच देत होतं. मी म्हणलं मी पदर 5 देतो पण तुलाच आणीन. कशासाठी रे? एक फोन केला नाही त्यानं तारीख दिसली तर त्याच्या आयुष्याला परमार्थाला फुली. बाबा तुझ्याशी माझं काय घेण देण नाही. ठिक्यानी ढिगानं पडल्यात गावोगाव आमच्यासारखी इडी. आमचं नका ऐकू, आम्ही लय पोपट आहेत. गाथेचं ऐका, ज्ञानेश्वरीचं ऐका, आमचं काय नाही हो, हे मिथ्ये. देवा गळ्यात हार पडला, ज्यानं गाथा लिहिली त्याच्या गळ्यात नाही कोणी हार घातला रे. भर गावात चौकात मम्माजीनं काठीनं मारलं तर भाऊकीतल्यानं हात नाही धरला. आज म्हणतात तुकोबरायाची पालखी माझ्या दारातनं जाते, महाराज माझी पंगत असते, माझ्या पंक्तीला कीर्तन करताल का? अरे एक दिवस उपाशी राहिले रे, नाही मिळालं काय? नाही काहीच मिळालं. ते तुकोबरायत अहो गाथा लिहिली पण घराला दार नाही मिळालं. आम्ही 5च अभंग पाठ केलं तर बायकोला 10 लाखाचं डाग झालं. 4 जाग्यावर घरं झाली, 2 जाग्यावर फ्लॅट झालं, 1.5 लाखाचं मोबाईल झालं. रात्रंदिवस तेच बघतोय का? चांगलं शिकवाय कोण आहे तर चांगलं संतांनी शिकवलं, चांगलं संत महंतांनी शिकवलं. सरकार तर कोणाचं येऊन द्या, कायम ऑनलाईन रमीच खेळाय शिकवणार आहे. ती महाराज खाना खाया होतो जंगली रमी पे आहो ना. मग कोण सांगतं महिने 1.5 करोड जितले, महिने 1 अरब फुकटचंही करते. कुणी देत नाही, कुणी देत नाही. ते कष्टानं कमवावं लागतं, कष्टानं करावं लागतं. तुकोबराय म्हणतात भाग्यातला देव कुणी देत नाही, तो घ्यावा लागतो. अनवाणी पायानं तुकोबरायनं अख्खी इस्टेट इंद्रायणीच्या तळाशी 13शी वाटून टाकली.
अरे आज अंबानी अदानीची इस्टेट फार कमी, हजारो पटीने इस्टेट मोठी हो. परमार्थाची माझ्या तुकोबऱ्यांनी देऊन टाकली हो. आणि म्हणून परमार्थातल्या तुकोबऱ्यांनी सांगितलं वैष्णवमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमा मंगळ. अरे कोणत्या जातीपातीच्या राजकारणामध्ये आज तुम्ही गुरफटून गेलाय रे. तरण्या बांड 41 वर्षाच्या बीड जिल्ह्यातल्या सरपंचाचा खून झाला. किती जणाला दुःख वाटलो? नाही दुःख वाटत. इतक्या जातीपातीच्या विषारी राजकारणात तुम्ही आम्ही गुंतत गेलो ना. अरे वादळासारखं तुमचं आयुष्य आज बर्बादीच्या दिशेनं चाललंय. म्हणून जाणीव करा. उठा की जी मायबाप, कैसी लागली झोप, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. अरे सावध व्हा, सावध व्हा. वाजवणारा पेटी मास्तर कोणत्या कुळात जन्माला याच्याशी काय नाही. तू खूप बऱ्याचा सूर तो माझ्या कंठामधून काढायला शिकतोय. ही फार मोठी ताकद आहे. आणि म्हणून पुणे जिल्ह्याच्या पवित्र इंद्रायणीच्या काठाला तुकोबरायचं कीर्तन चालू होतं. काही वाईट वृत्तीच्या माणसांनी मांडपाला आग लावली तर माझ्या अहिल्यानगरच्या शेख मोहम्मद बाबा धावत गेले आणि तो मंडप विचरला. अरे कुठला धर्म सांगता तुम्ही? आम्ही एकाच आईची लेकरं आहेत. फक्त विचारानं वागा, निष्ठेनं वागा, प्रेमानं वागा. अरे पायात चप्पल नाही मिळाली. आज आमच्या पायात 2-2, 3-3 हजाराच्या चप्पला आहेत. 10-10 लाखाच्या गाड्या फक्त गाथीच्या जीवावर येतं. अनवाणी पायानं गेलेल्या तुकोबरायांची काळजी पाठीमागं पत्नीला पडली. म्हणून घरात बहिणी इतकीच बायको सुद्धा श्रेष्ठ बर का. जिनं हा संसार गेले इतक्या दिवस ताकदीनं चालवलाय. आज लेकरांचं एवढं मोठं शिक्षण आहे, एवढा मोठा संसाराचा खर्च आहे, पण डगमगली नाही बाई. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लहड म्हणा. ही कुसुमाग्रजांनी दिलेली ताकद आहे. म्हणून आज काही करावं, आज तो क्षण नाही. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. बापाच्या कर्तृत्व इतका तेजस्वी आज समय नाही, आज निरंजनी नाही, आज अगरबत्ती नाही. सूर्य चंद्र जरी लेकरांनी तोडून आणले आणि बहिणींनी आरती केली भावासाठी तरी त्याच्या इतकं कर्तृत्व परत नाही. कान लावला मातीला माझ्या जिजानं, डोक्यावर भाकरीत मी नवऱ्याबद्दल असणारी निष्ठा तुम्हाला सांगायला लागलो. तितकं प्रेम आणि नवऱ्यानं तितकंच प्रेम करावं रे. अर्ध्या वाटेवर सोडून जाणाऱ्याची काळजी घेणाऱ्यातला मी नाही. तितकं प्रेम त्यानं सुद्धा करावं. हे दोन्ही बाजूनं घडावं लागतं. भंडारे डोंगरावर माझे तुकोबराई गेलेत. मातीला कान लावला माझ्या जिजाईनं. अरे 2 जिजाया महाराष्ट्रात आल्या. अरे श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी विराजते विनोलेका वर्तते कस्यनपरी प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. शिंदखेड राजा माहेरावरती तुळशी पत्र ठेवून ज्यानं या महाराष्ट्राचं वैभव वाढवलं ती आई जिजा पवित्र. आणि जिनं तुकोबरायासारखा जगद्गुरु घडवला ती तुकोबरायाची पत्नी जिजा पवित्र. मातीला कान लावला आणि मातीमधून ध्वनी निघला. का? माती माता आणि मातृभूमी बास 3च देव या जगात येतं. बाई भंडाऱ्या डोंगरावर मालक इथं जा. भंडाऱ्या डोंगरावरती निघाली आणि अनवानी पायामध्ये काटा शिरला. आई म्हणून किंचाळली खाली बसली. जगाचा मालक धावत आला, पाय हातामध्ये घेतला. माय लय खोलय की ग काटा. ती म्हणली काढता येईन का तुला? पण पाय हातात घेतलाय. म्हणला अगं मी लय जणाचं काट काढलं ग. हातात पाय घेतला, काटा दिसेना. शेवटी जिभेला बोट चिटकून थुका काढायचा, काठ्याला लावायचा तरी काटा दिसेना. शेवटी पाय उचलला, तोंडापाशी घेतला आणि जिभेनं पाय चाटायला सुरुवात केली. तशी गुडघ्यावरची साडी मागं गेली. साडी फाटलेल्या जागेवर जिजानं हात ठेवला. म्हणला माय अगं तुझं लेकरू आहे, हात काढ, मला काटा काढू दे. जिभेनं पाय चाटला आणि दातानं काटा उपटला. हात फिरवला पायावरून आणि आईला उभं केलं. आई म्हणले लेकरा काय तुझा गोड हात आहे रे राजस सुकुमार मदनाच. अरे किती गोड हात आहे त्याचा, हे सगळ्या जगाला माहिती, ह्या महाराष्ट्राला माहिती माझ्या परमात्म्याचा हात किती गोड आहे. आणि त्याच्या बदल्यात
त्यानं सांगितलं माय काहीच मला देऊ नको, कोरभर भाकरी देते का? अजिबात जमणार नाही. आधी माझ्या मालकाला भंडाऱ्या डोंगरावर जीव घालून येते आणि उरली तर भाकरी देते. मायबाप तेच जाणीव ठेवा. कोट्यवधी रुपयाचे अन्नदान करून माणसं पंतरवाळी देवासमोर ताठ चांदीचं देवासमोर ठेवतेत आणि घृत तुपानं तेलानं सोन्यानं मडवलेले देव तुमचा आमचा गुलाबजामाची पंगत खात नाहीत रे, मुंगळं कुत्री खातेत, पण देव हात लावत नाही. आज तो जगाचा मालक त्या मालकाच्या बायकोपाशी विनवणी करतोय, मला 2 घास घाल. योगियाचे ध्यानी ध्याता ना तुळसी, तो आम्हापाशी मागे पुढे म्हणून सगळं विसरलं ना, तो देव नाही विसरत हो. बाप दिसतो रे कसा जशी पेटती मशाल, बाप जागला म्हणून घर झोपत खुशाल. आज ते घर आनंदानं खुशाल झोपायचं. आज तिथं भास होतो बापाचा, आठवणी येतात बापाच्या. तुकोबारे म्हणतात बाबा तुम्ही आम्ही जीव आहे यातून सोडवण्याची लायक नाहीत, मग सोडवल कोण? तुका म्हणे तुझं सोडविला कोणी, तुका म्हणे तुला सोडविला कोणी. एक चक्रपाणी वाचले काळजी वळे पडल बदेवा, काळजी वळे पडल बदेवा. सोडविला माय बाबा, माय बाबा, काळजी वळे पडल बदेवा, काळजी वळे पडल तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तो जगाचा मालक सोडवतो. म्हणून परशुराम दादाचं फार लवकर जाणं झालं तरी भगवंताने त्यांना हृदयामध्ये जागा दिली. उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीव खाणी. आणि त्या गेलेल्या बापासाठी, गेलेल्या भावासाठी, गेलेल्या लेकरासाठी तुम्ही आम्ही सगळ्या परिवारानं पिंडदान केलं. पिंडपदावरी दिला फुले करी, माझे झाले गयावर पेटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली. हरिहर तुका म्हणे माझे बार उतरले. आज देवा त्या बापाच्या त्या भावाच्या उपकारामधून आम्ही उत्तराई झालो. आज शेवटची आदरांजली त्या दादाचं या परिवारामधून जाणं झालं. मी माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं, सकल संत विभूतींच्या वतीनं, माझ्या काळे देशमुख परिवाराच्या वतीनं, माझ्या शिंपोरा गावाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. उत्तम अशा गतीला भगवंतानं त्यांना पाठवावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण जीवनभर अतिशय गोड आणि नम्रपणे हा संसार थाटला त्यांनी. जैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे गोड जीवन जगलेले त्यांना भावपूर्ण आदरांजली. एक शेवटची एक सूचना देतो, मग आपण माऊलींचं भजन घेऊ. श्री राम जन्मभूमी अयोध्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठा ही वर्षपूर्ती सोहळा संगीतमय तुलसी रामायण श्री राम कथा तर शनिवारी 4 जानेवारी ते 11 जानेवारी या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यस्थळ आहे श्रीराम मंदिर देवस्थान कवठा, आपल्याच अहिल्यानगरच्या पवित्र भूमीत, या भीमेच्या काठावर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. सर्व देवस्थान कवठा, कवठा ग्रामस्थ, तालुका श्रीगोंदा, अहमदनगर यांच्या वतीनं, संयोजकाच्या वतीनं तुम्हाला नम्रतेचं निमंत्रण आहे. ते निमंत्रण घेऊन आमचे परकाळे पाहुणे आले आहेत, गारचे पवार पाहुणे आले आहेत. सर्वांनी त्या कथेसाठी सर्वांनी जायचे. कथा आहे हरिभक्तपरायण रामायणाचार्य ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांची व व्यासपीठ चालक आहेत रावसाहेब शिपलकर महाराज. तरी त्या कथेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं, त्यांच्याशी संपर्क साधा ही नम्रतेची विनंती. शेवटाची